आज की नाही मी तुम्हाला मंजूळ वात बनवायला शिकवणार आहे। मी सुद्धा पहिल्यांदाच बनवलेली आहे। अधिक महिन्यामध्ये मंजूळ वात, माधववेणी वात, तसंच कमळ वात अशा बऱ्याच वातींचे प्रकार आहेत जे अधिक महिन्यामध्ये बनवले जातात। आता मी हे वातींचा प्रकार याच अधिक महिन्यात ऐकला, याआधी मी कधीच ऐकला नाही। तर चला, आता इथे मी वाती घेतल्यात, 11 वाती घेतलेल्या आहेत। तर एक वात थोडी खालच्या दिशेने आणि 2 वाती थोड्या वरच्या दिशेने त्याला म्हणजे जोडून घ्यायचे आहेत एक्स्ट्राचा कापूस लावून। अशाच 2-2 वाती एक्स्ट्राचा कापूस लावून वातींची जी लांबी आहे ती वाढवत जायची। अशा प्रकारे आपण मंजुळाच्या आकारामध्ये जसे मंजुळा दिसतात ना त्याच पद्धतीने ही वात दिसते। अशा पद्धतीने ह्या वात बनवून घ्यायची आहे। ही 11 वातची बनवलेली आहे, तुम्ही यापेक्षा सुद्धा जास्त बनवू शकतात। तसंच इथे वेणी माधव वातसुद्धा बनवलेली आहे, तर ती 33 वातींची बनवली जाते। आता हा माझा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे एवढी फिनिशिंग नाही आहे, पण तुम्हाला जर वाती चांगल्या येत असतील बनवायला तर तुम्ही नक्की छान बनवू शकतात। आणि इथे म्हणतात की वाती अशा पूर्ण स्वच्छ कोऱ्या नसाव्यात, त्यावरती हळदी कुंकू लावावं, म्हणून मी इथे लावलेलं आहे। आता इथं ताटामध्ये मी दोन्ही घेतलेले आहेत, वेणी माधव वात आणि मंजूळ वात दोन्ही अशा प्रकारे लावलेली आहे। आता नुकतीच पौर्णिमा झालेली आहे आणि पौर्णिमा म्हणजे विष्णू भगवान, सत्यनारायण भगवान यांची पूजा केली जाते, त्याच वेळेला मी या वाती लावलेल्या होत्या। तर या वाती आहेत ना विष्णूला लावल्या जातात, जसं एकादशी आहे किंवा अधिक महिन्यात तुम्ही कधीही लावू शकतात, प्रत्येक दिवस पवित्र असतो। अधिक महिन्याबद्दल तुम्हाला काही अधिक म्हणजे माहिती असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकतात आणि या वातींचं महत्त्व काय आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।